निनवे शहरामध्ये पाप वाढल्यामुळे यहोवा देव योनाना निनवेतल्या लोकांना पश्चाताप करण्यास आदेश देतो. आज जगात पर्यावरणाच्या नावाखाली उपाय सुचविले जातात, परंतु पर्यावरणाचा समतोल करोडो वर्षापासून यहोवा देव करत आहे. त्याला व त्याच्या आज्ञा आपण विसरलो आहोत. त्यामुळे यहोवा देवाचा कोप जगावर येत आहे. योना अध्याय 3 ओवी 1-10. आणि यहोवा देवाचे वचन दुसऱ्यांदा योनाकडे आले. ते म्हणाले, तू उठ आणि निनवे जी मोठी नगरी तिच्याकडे जा, आणि जो उपदेश मी तुला सांगेन तो तिला गाजवून सांग. मग यहोवा देवाच्या वचनाप्रमाणे योना उठून निनवेस गेला. निनवे ही तर फार मोठी नगरी होती. 3 दिवसाच्या वाटचालीची होती. आणि योना 1 दिवसाच्या वाटचालीपर्यंत गेल्यानंतर त्याने गाजवून सांगितले की अजून फक्त 40 दिवस बाकी आहेत. मग यहोवा देव निनवेला उद्ध्वस्त करेल. आणि त्यानंतर निनवेतल्या मनुष्यांनी यहोवा देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपवासाची घोषणा केली. आणि त्यांनी मोठ्यापासून लहानापर्यंत त्यांनी गोंडात नेसले. कारण निनवेच्या राजाकडे योनाने दिलेले वर्तमान पोचले. तेव्हा राजाने राजासनावर उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेवला. मग तो गोंडात नेसून राखेवर बसला. आणि राजाने राजाच्या व त्याच्या प्रधानाच्या ठरावाने निनवेत ठराव करून प्रसिद्ध केला. तो असा की मनुष्याने किंवा पशूने, गुरांनी किंवा मेंढरांनी काही चाखू नये, चरू नये व पाणी पिऊ नये. तर मनुष्य व पशु यांनी गोंडात नेसावे व उपवास करावा आणि मोठ्याने यहोवा देवाला हाक मारावी. आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आणि आपल्या हातापासून केलेल्या जुलमापासून पश्चाताप करावा. न जाणो आमचा पश्चाताप बघून आमचा नाश होऊ नये म्हणून कदाचित यहोवा देव आपली इच्छा फिरवेल व स्वतः अनुतापेल व आपल्याला संतप्त क्रोधापासून फिरेल. मरियेने संदेश देऊन सांगितले आहे, जगात पुष्कळ पाप वाढले आहे, त्यामुळे यहोवा देवाचा क्रोध वाढलेला आहे. पश्चाताप करा व प्रार्थना करा. म्हणजेच यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने दिलेली पहिली आज्ञा, एकच यहोवा देवाला भजा व मूर्तीपूजा करू नका. परंतु त्याची आज्ञा न पाळता भरपूर संत बनवून त्याच्या मूर्त्या बनवून यहोवा नोहेने केले जात आहेत. त्याबद्दल ख्रिस्त सभेने कुठचीही समज घेतली नाही. पश्चाताप करण्याची आज्ञा तर दिलीच नाही, पण यहोवा देवाची स्तुती हालेलुया असे मोठ्याने बोलून स्तुती करण्याची सांगितले नाही. आता यहोवा देवाकडे आपण तू दिलेल्या आज्ञा व नियम मोडून आम्ही महापापी केली, त्याबद्दल आम्हाला क्षमा कर व आमच्याकडून पुन्हा पाप होऊ नये म्हणून आम्हाला सहाय्य करण्यास तुझ्या दिव्यदूतांना आज्ञा कर. अशी प्रार्थना केल्यास यहोवा देव आपल्याला क्षमा करेल. आज जगात निरनिराळ्या ठिकाणी मोठमोठे अपघात, वादळे, भूकंप, जोरदार पाऊस, लँडस्लाईड, मरी, युद्ध, आजार ही चालू आहेत. आज तरी त्याची नोंद घेऊन सर्वांनी सर्व ठिकाणी, सर्व चर्चमध्ये एकच यहोवा देवाचे नाव, सैन्याचा यहोवा अशी गर्जना करून पश्चाताप करण्याची आज्ञा करावी, की ज्यामुळे सर्व मानवजातीचा यहोवा देवाच्या संतप्त क्रोधापासून बचाव होऊ शकेल. यहोवा देवाने पाहिले की निनवेचे लोक आपल्या कुमार्गापासून फिरले आहेत. अशी त्याची कृती यहोवा देवाने पाहिली. आणि ज्या अरिष्टाविषयी यहोवा देव योनाशी बोलला होता की मी ते त्याच्यावर आणीन, आणि त्याविषयी यहोवा देव अनुतापला आणि ते त्याने केले नाही. तसेच जगाने सुद्धा यहोवा देवाने जे आज्ञापिले ते करण्याचा प्रयत्न करावा, की ज्यामुळे यहोवा देवाच्या क्रोधापासून वाचण्यासाठी जे त्याच्या नावाला स्तुती आराधना देत नाहीत व जे लोक कुमार्गाकडे वळत आहेत त्यांना त्याच्यापासून फिरवण्यासाठी प्रवृत्त करावे. म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.